आजच्या या पुस्तक प्रकाशनापर्यंत अनेकांची मोलाची साथ लाभलेली आहे. यामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांनी पुस्तकातील 1 ते 9 अध्यायांचे सर्व चुका दुरुस्तींचे काम अत्यंत मनापासून आणि आवडीने केलेलं आहे. हे काम करत असताना त्यांना काय अनुभव आले आहेत ते त्यांच्या मनोगतातून आपण ऐकणारच आहोत. त्यांचा अल्पासा परिचय मी करून देते. श्रीहरी सरांनी छंदशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. छंदशास्त्र या विषयातच MPhil देखील त्यांनी केलेलं आहे. त्यांचं वेगळेपण असं की टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगमधून त्यांनी डिप्लोमा केला, परंतु त्यांची खरी आवड ही संस्कृत विषयाकडे होती आणि म्हणून त्यांनी संस्कृत हेच कार्यक्षेत्र निवडलं. श्रीहरी सरांना संस्कृत भाषेची अत्यंत आवड असल्याने त्यांनी हे आपलं क्षेत्र पूर्णच बदललं. भारत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स अँड कल्चर मुंबई येथे त्यांनी गेली 20 वर्ष अध्यापनाचं कार्य चालू ठेवलेलं होतं. सर्फरोजी भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर येथे ते 2005 पासून भरतनाट्यम नृत्यांगना आणि सध्या दिल्ली SNA संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेचा यांच्यासोबत अनेक हस्तलिखितांचा अनुवाद करणाऱ्या प्रकल्पांवर कार्यरत होते. त्यांची अनेक संस्कृत विषयाशी संबंधित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक व्याख्याने विविध ठिकाणी दिलेली आहेत. संस्कृतच्या पाठ्यपुस्तक निर्मितीच्या मंडळावर देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट नावाच्या माहितीपटाचा त्यांनी संस्कृतानुवाद करून त्याला आवाज देखील दिलेला आहे. गंधर्व सख्यम नावाची संस्कृत एक आगळीवेगळी सांगीतिक नाट्यरचना निर्माण करून त्याचे आत्तापर्यंत त्यांनी 6 प्रयोग केलेले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या श्री ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटासाठी मुक्ताई प्रशस्ती रचण्याची संधी त्यांच्या गंधर्व सख्यमच्या टीमला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक चित्रपट गीतांचा संस्कृत अनुवाद करून ती गाणी त्यांनी संस्कृतश्री या YouTube चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणली. जे आपण मगाशी विमोह त्यागून हे जे गीत ऐकलेलं आहे त्याचं संस्कृत रूपांतर त्यांनीच केलेलं आहे. अशा तऱ्हेने संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अनुभव कथन करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व कलाप्रेमीजन हो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील काव्यमय संवाद स्वरूपामध्ये असलेला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ उत्तम मानवी जीवन जगण्यास प्रवृत्त करणारा आणि दिव्यत्वाकडे घेऊन जाणारा असा एक अद्भुत पद्य ग्रंथ आहे. युनेस्कोने याच वर्षी एप्रिल 2025 मध्ये श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये समावेश करून या दोन्ही ग्रंथांचा यथोचित असा सन्मान केलेला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 80 भाषांमध्ये भगवद्गीतेचा अनुवाद उपलब्ध आहे आणि ज्यांपैकी 60 परकीय भाषा आहेत. श्रीमद भगवद्गीतेचा जो अनुवाद झाला तो अधिकांशपणे गद्य स्वरूपात आहे. काव्यात्मक अनुवाद करण्याचे कार्य फारच कमी प्रमाणात झालेले दिसते. त्यांपैकी विशेष म्हणजे श्री ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा काव्यमय स्पष्टीकरणात्मक ग्रंथ आणि दुसरा आचार्य श्री विनोबा भावे यांचा गीताई हा ग्रंथ. या व्यतिरिक्त सर्वच अनुवाद हे गद्य स्वरूपात आहेत. जगभरातील 80 भाषांपैकी काव्यात्मक अनुवाद वा टीकाग्रंथ करण्याचा मान हा मराठी भाषेला जातो ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल. आणि आता यात आणखी एक अमूल्य भर पाडली आहे ती स्वर्गीय श्री सीताराम गणपती मणेरकर यांनी. श्री प्रभाकर अत्रे यांच्या शब्दात सांगायचं तर आयुष्याचा क्षण क्षण गीतेचा कर्मयोग आचरणारे मणेरकर म्हणजे वयाच्या 78तही तरुणाचा उत्साह लाभलेली विविध छंद जोपासणारी संगीत व नाट्यवेडी व्यक्ती होय.
कर्मयोगी श्री मणेरकर यांनी भगवद्गीतेचा काव्यमय अनुवाद मराठी भाषेत करण्यासाठी निवडली ती संगीत नाटकातील असंख्य अजरामर नाट्यपदे. आणि मणेरकरांनी हे शिवधनुष्य यथोचित पेलं आहे. 700 संस्कृत श्लोकांमध्ये उपलब्ध असलेली ही गीता मणेरकरांनी 270 नाट्यपदांमध्ये सुबद्ध केलेली आहे. यामध्ये अनेक संगीत नाटकं जसे संगीत विद्याहरण, संगीत वीर तनय, धर्मराज्यारोहण, हर्षकाळ, रणदुंदुभी, शाकुंतल, सौभद्र, मानापमान, एकच प्याला, मृच्छकटिक, शारदा, संन्यस्त खड्ग, कंस कंदन इत्यादी संगीत नाटकांचा त्यात समावेश आहे. आणि तसेच या 4 चित्रपटांचाही समावेश आहे, जसे सैरंध्री, रामराज्य वियोग, अयोध्येचा राजा आणि राक्षसी महत्वाकांक्षा. मुळात या पुस्तकात गीतेच्या श्लोकांचे नाट्यपदांच्या चालीत मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं आहे का असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर अर्थातच नाही. हे भाषांतर नाही, तर हा अनुवाद आहे. कारण भाषांतर ही अनुकृती असते, तर अनुवाद ही नवनिर्मिती असते. भाषांतर ही मूळ लेखकाची छाया असते, तर अनुवाद ही मूळ लेखकाच्याच विचारांना अधिक सुशोभित करणारी सुगंधी काया असते. आणि त्यात भर म्हणजे हा जर अनुवाद प्रस्तुतीकरणाच्या अंगाने लिहिला गेला असेल तर तो केवळ एक अनुवाद राहत नाही, तर होतो चिरस्थायी प्रभावी असा दिव्य अनुभव. आणि याचा प्रत्यय तुम्हा सर्वांनाच नाट्यपदांच्या सादरीकरणाच्या वेळी येईल यात शंका नाही. श्री मणेरकर यांनी प्रत्येक श्लोक समूहापूर्वी निवेदनाच्या शैलीत प्रास्ताविक दिला आहे आणि त्यानंतर श्लोकांचा प्रसिद्ध नाट्यपदांच्या चालीत भावानुवाद दिला आहे. निवेदन आणि नाट्यपद अशी रचना असलेलं संगीतामृतम हे श्रीमद भगवद्गीतेवरील पहिलंच पुस्तक असावं. ज्याप्रमाणे आदरणीय गदिमा आणि बाबूजी यांनी रामायण हे गीत रामायणाच्या स्वरूपात आणून रामकथा मराठी रचनेवर विराजमान केली, त्याचप्रमाणे श्री मणेरकर यांची श्रीमद भगवद्गीतेवरील ही नाट्यपदं सकल जनमानसावर आरूढ होतील यात शंका नाही. नाट्य संगीताचे पुनरुज्जीवन होत असलेल्या या काळात श्रीमद भगवद्गीतेचा युनेस्कोद्वारे केला गेलेला गौरव आणि याच वर्षी श्री मणेरकर यांच्या संगीतामृतम ग्रंथाचे प्रकाशन म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. अशा या महान अभूतपूर्व ग्रंथाचे मुद्रित शोधन करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी श्रीमती स्नेहा माणगावकर, जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि माझ्या गुरु स्वामी उमानंद सरस्वती यांचा कायम ऋणी राहीन. धन्यवाद. या ठिकाणी जेव्हा हे कार्य चालू असतं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, त्या कुटुंबातील व्यक्ती याचं निरीक्षण करत असतात आणि त्यांना देखील हे पाहून मनामध्ये काहीतरी वाटत असतं. तर स्नेहा त्यांची मोठी मुलगी श्यामली ही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिलं मी मोठी मुलगी आहे, मी धाकटी मुलगी आहे. नाही, मी सांगते यासाठी, खरं म्हणजे हा मान तिचा आहे, पण मी म्हणजे माझी बहीण राधा पावसकर, मी श्यामली पाटोळे आणि माझ्या मामाच्या 2 मुली कोमल मणेरकर सावंत आणि सायली मणेरकर, मी या चौघींच्याही वतीने आज इथे बोलणार आहे. आणि हे बोलणं मला एवढ्याचसाठी गरजेचं वाटतं कारण आईने जेव्हा आई म्हणजे स्नेहा माणगावकर, म्हणजे मुळात ज्यांच्यासाठी ती आज हे करते आहे, ते जे तिकडे 2 फोटो आहेत माझे, ते पणजोबा आहेत सीताराम मणेरकर, आणि त्यांच्या बाजूला जे आहेत ते भालचंद्र मणेरकर, ते माझे आजोबा आहेत, ज्यांच्याबरोबर मी माझ्या आयुष्याचे 15-16 वर्ष तो सानिध्यात मी त्यांच्या राहून खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहे. आणि आईने जेव्हा सुरू केलं तिचं भाषण, तेव्हा तिने तेच सांगितलं जे तिने तिच्या आजोबांसोबत राहून जे तिने अनुभवलेलं आहे ते. तर हे जे हा जो कलेचा, नाट्यकलेचा, संगीताचा, चित्रकलेचा हा जो वारसा या घरामध्ये आहे, तोच आज आईने सुद्धा आणि मामा म्हणजे सुनन मणेरकर, त्या दोघांनी आज हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे सगळं चालू असताना, कारण ज्यांनी संस्कृतचं ते भाषांतर सगळं केलं, करेक्शन्स केले,
तर ते पहिल्यांदा ठाण्याला माझ्याच घरी आले होते. आई मला म्हणाली हे असं असं करायचं आहे, तर ते येतील, तर बोरिवली खूप लांब पडेल, ते बदलापूरवरून येणार आहे, तर आपण ठाण्यात भेटूया. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि तिथून तिची सुरुवात 6 महिने आधी होताना मी बघितलेली आहे. आणि त्यानंतर जे आई इतके दिवस करत होती, तर मुद्दाम कौतुक करण्याचा विषय असा, कारण गमतीशीर गोष्ट आहे की मी मुलगी आहे आणि मी आईचं कौतुक करते, कारण आम्हाला 6 महिन्यात जाणवलंच नाही की ती काय करत होती. आज जेव्हा मी कार्यक्रम बघितला, कारण मी अर्थात माझी मोठी बहीण जवळ राहते, त्याच्यामुळे तिला माहिती असतं की आईचं काय चालू असतं ते, पण मी लांब असते, त्यामुळे आज जेव्हा मी कार्यक्रम ऐकला, सगळं बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती किती काय काय इतके दिवस करत होती आणि कधी कळलंही नाही की ती एवढं सगळं करत होती. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. आता जसं पहिल्यांदा आईचं जेव्हा इंट्रोडक्शन केलं तेव्हा ते म्हणाले की VPD कन्सल्टन्ट्स मध्ये ही खरं म्हणजे आईची खूप छोटी ओळख आहे. आता VPD कन्सल्टन्ट्सची त्यांनी जी ओळख केली, माझे वडील विवेक माणगावकर ते VPD कन्सल्टन्ट्सचे ओनर आहेत आणि आई लग्न झाल्यानंतर आई त्यांच्याबरोबर काम करते आहे. पण आईची खरी ओळख ही तिच्या कलेमध्ये, तिच्या संगीताच्या आवडीमध्ये आणि वाचन, भाषा, या सगळ्या गोष्टी. आणि मी हे कशावरून सांगेन, आम्ही दोघीही कॉन्व्हेंटच्या स्टुडंट आहोत. आज बाई इथे समोर बसलेल्या आहेत आणि आई त्याच शाळेची पहिली विद्यार्थिनी होती. ती ज्या शाळेत आई शिकली त्या शाळेची ती आई पहिली विद्यार्थिनी होती आणि ती मराठी शाळा होती. पण आईने काळाचं हे ओळखून की आज जग बदलते आणि दोन्ही मुली आहेत हे ओळखून तिने आम्हाला इंग्लिश मीडियम नाहीच तर कॉन्व्हेंट मीडियम मध्ये टाकलं आणि स्वतः मराठी भाषेत शिकून सुद्धा पूर्णपणे आमचा इंग्लिशचाही अभ्यास ती घ्यायची. हे सगळं सांगण्याचा हेतू असा आहे की भाषेवरती जे प्रभुत्व असायला पाहिजे. आता मी खरं म्हणजे कॉन्व्हेंटची मुलगी आहे, पण मी पूर्ण मराठीत बोलते आणि हे मला या घरातूनच मिळालेलं आहे. मग ते माझे आजोबा असतील, पणजोबा असतील, माझी आई असेल, माझा मामा असेल, माझे वडील असतील, कारण माझे वडील, त्यांचंही भाषेवरती प्रचंड प्रेम होतं. त्याच्यामुळे हे जे संस्कार आहेत, आणि मी म्हणजे आता आमच्या चौघींमध्ये तसं संस्कृत कोणी शिकलं नाही, पण मी शाळेत असताना मी संस्कृत शिकले होते आणि मी आईशी खूप भांडले होते की तू का मला एक्स्ट्रा अभ्यास करायला लावतेस, मला हे नाही करायचंय. पण आजोबांनी मला तेव्हा, म्हणजे माझे जे आजोबा आहेत त्यांनी मला तेव्हा समजवलं की तू करून तर बघ, तुला गंमत वाटेल, गंमत म्हणून कर. आणि म्हणून मी ते शिकायला सुरुवात केली. ते 3 वर्ष जे काही मी शाळेची ती शिकली, आज मला त्याचा उपयोग होतो. कारण संस्कृत ही भाषा आपण रोज नाही वापरत, पण मी मराठी इतक्या मोकळेपणाने बोलू शकते किंवा कुठलंही मराठीचं वाचन समोर आलं तर कॉन्व्हेंटचे स्टुडंट असून सुद्धा मला ते वाचताना त्रास होत नाही. त्याचं कारणच ते आहे की ते भाषा, ती संधी, त्या सगळ्याचा माझ्या विचारांवरती, किंवा आपण श्लोक वाचतो हे इतकं जास्त त्या भाषेचं एक क्लिअर रीडिंग आहे की ते खूप सोपेपणाने मला करता येतं. आणि ही जी त्या भाषेवरती जे प्रेम आहे ते ह्या मणेरकर घरामध्ये आणि माणगावकर घरामध्ये दोन्हीकडे आहे. आणि सगळ्यात महत्वाची कौतुकाची गोष्ट आहे की हे सगळं आई सांभाळून दोन्हीही करत होती. तिने आज वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये सपोर्ट केलेला आहे, ती घरही सांभाळते आणि त्याचबरोबर नातवंडही सांभाळते, कारण माझी बहीण लॉयर आहे. त्याच्यामुळे ते करत करत तिने आज हे पुस्तक, आणि हे आज एक पुस्तक आहे, ह्याच्यात जसं आता मला खूप इमोशनल तेव्हा एवढ्यासाठी वाटलं कारण माझ्या भाचीला बोलवलं आणि पुस्तक दिलं. तर माझ्या आजोबांनी जे सगळ्यात पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित केलं होतं चिमण चारा म्हणून, त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती माझा आणि माझ्या बहिणीचा ह्याच वयातला 7-8 वर्षाच्या वयातला फोटो आहे आणि तेच कार्य आज आईने केलं. त्यामुळे ह्याचा मला खूप अभिमान वाटतोय की अशा घरात आमचा जन्म झाला आणि हा जो वारसा आहे, हा जो संस्कारांचा खजिना आहे, जो आम्हाला आईकडून, मामाकडून, माझ्या वडिलांकडून, या सगळ्यांकडून जो मिळालेला आहे, तो आम्हाला पुढे जपता यावा. अशीच तुमच्याकडनंही शुभेच्छा मिळावेत अशी मी एक आशा करते. आणि सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही आज इकडे आलात आणि या कार्यक्रमाचा आनंद घेताय. अजून खूप वेळ घेत नाही कारण गाणं सगळ्यांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच.